नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये MEA स्टडी पॉईंट। या ठिकाणी मी तुम्हाला PDF उपलब्ध करून देणार आहे प्रत्येक टॉपिकची, आणि ती पूर्णपणे फ्री असणार आहे। तर या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, आवडल्यास शेअरही करा, आणि व्हिडिओमध्ये काय कमी आहे किंवा कोणतं तुम्हाला टॉपिक समजलं नाही त्यासाठी मला कमेंट करा, मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे। तर मी स्टार्टिंग सिलेबस असं चालू करणार आहे की सर्वप्रथम अंकगणित संपूया, त्यानंतर आपण बुद्धिमत्ता चाचणी आणि त्यानंतर इतिहास भूगोल सर्व सिलेबस कव्हर करणार आहोत। तर अंकगणिताचा जो सिलेबस आहे तो मी महाराष्ट्र सरळ सेवा कोणतीही परीक्षा असो, त्यानंतर पोस्ट ऑफिस, त्यानंतर MPSC कंबाईन, राज्यसेवा, पोलीस भरती आणि इतर सर्व महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे। ह्या PDF मी पूर्णपणे बेसिकपासून जाणार आहे, आणि ही PDF तुम्ही शेवटपर्यंत बघा, आणि याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे, तिथे तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता। आणि या व्हिडिओला आवडल्यास लाईक जरूर करा। तर आपण अंकगणिताचा आधी सिलेबस बघून घेऊया। संख्या व संख्यांचे प्रकार, बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार पूर्ण बेसिक घेणार आहे। कसोट्या पूर्ण बघूया, पूर्णांक व अपूर्णांक त्यांचे प्रकार, लसावी मसावी, वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ, शेकडेवारी, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, सरासरी, काळ, दशमान, नफा तोटा, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, घड्याळावर आधारित प्रश्न, घातांक व त्यांचे नियम। यामध्ये काही जर सुटले असेल टॉपिक तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता। तर आजचा आपण पहिला टॉपिक चालू करणार आहोत, जो म्हणजे आहे संख्या व संख्यांचे प्रकार। संख्यांचे प्रकार भरपूर आहेत, पूर्ण, अपरिमेय, अपूर्णांक, ऋण, धन, संयुक्त, सम, वास्तव, जोडमूळ। परंतु परीक्षेच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर ह्या संख्यांचे प्रकार डायरेक्टली एक्झाममध्ये विचारत नाही की ही संख्या कोणती आहे किंवा ही संख्याचे प्रकार काय आहे। तर ह्या संख्यांचे प्रकार हे एक बेसिक झालं। प्रश्न असा येतो की पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा, किंवा पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज काढा, किंवा 1 ते 100 टोटल किती मूळ संख्या येतात, अशा प्रकारचे प्रश्न येतात। पण त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम संख्या कोणत्या कोणत्या आहेत त्या समजणं अतिशय गरजेचे आहे। तर आपण चालू करूया अंकापासून। अंक काय असतो तर पूर्ण जगभरात 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एवढे 10 अंक आहेत, व सर्व संख्या या 10 अंकांपासूनच बनतात। याला इंग्लिशमध्ये आपण डिजिट असेही म्हणतो। तर ह्या अंकाला आपण संख्येचे प्राथमिक रूप असे म्हणतो। तर काही मुले म्हणतील हे अंक कोणते आहेत, तर हे अंक जे आहेत या अंकांना आपण रोमन अंक असे म्हणतो, किंवा रोमन डिजिट्स असे म्हणतो। हे जे अंक आपण जे वापरतो हे इंग्रजी किंवा इंग्लिश डिजिट असे आपण म्हणतो यांना। आणि आपण जे मराठीमध्ये वापरतो 1, 2, 3 हे देवनागरी लिपीतील अंक आहे, देवनागरी लिपीतील अंक आहे। ठीक आहे, तर पुढे बघूया आपण संख्या। एक किंवा एकापेक्षा अधिक अंक मिळून संख्या बनवतात। तर इथे 1 अंक आहे, इथे 2 अंक आहे, इथे 3 अंक आहेत, इथे पण 3 अंक आहेत, इथे 4 अंक आहेत। तर संख्या ही 1 अंकी असू शकते, 2 अंकी असू शकते, 3 अंकी असू शकते, 4 अंकी असू शकते, किंवा 5 अंकी किंवा त्यापेक्षाही जास्त अंकी संख्या असू शकते। तर इथे बघा मी लिहिलेलं आहे या टेबलमध्ये 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 8, यानंतर हा टेबल तुम्ही पूर्ण करायचा आहे। 2 अंकी संख्या लिहायच्या आहेत, 3 अंकी लिहायच्या आहेत, 4 अंकी, त्यानंतर 5 अंकी। हे खूप बेसिक आहे, परंतु आपल्याला बेसिकपासून वरच्या लेवलपर्यंत पोचायचं आहे, त्यामुळे पाया हा नेहमीच पक्का करायचा। संख्येचे वाचन। संख्येचे वाचन आपण डाव्या बाजूने करतो। डाव्या बाजूने स्थानांचे वाचन आपण चालू करतो, जसे की एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज। त्या उदाहरणार्थ घेऊया 4, 5, 5 याचे वाचन आपण कसे करणार। हा एकक स्थानचा अंक, हा दशक स्थानचा, हा शतक स्थानचा। तर याचे वाचन आपण शतक म्हणजे आपण शेकडा असेही म्हणतो। तर शेकडा हा जो शब्द आहे याचा जो पहिला अक्षर आहे शे,
हा आपण शतक स्थानासाठी वापरतो. तर इथे बघा 400, त्यानंतर पुढचे 2 अंक 55. ठीक आहे, असे वाचन केले जाते. 4च्या ऐवजी जर 5 असतं तर 500, 6 असतं तर 600, 7 असतं तर 700. त्यानंतर पुढचं आपण बघूया, थोडं फास्ट घेऊया. एकक, दशक, शतक, हजार. याचे वाचन कसे करता येईल? 3845. पुढील याचे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. ठीक आहे, 10,000 आलेलं आहे, म्हणजे आपल्याला ह्या 2 अंकांचे मिळून वाचन करायचे आहे. इथे येतील 48,000. आता इथे मी अंकी लिहितोय, तुम्हाला मात्र पूर्णपणे अक्षरे लिहायचं आहे. 845. 3 अंकी संख्या आलेली आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूया एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. ठीक आहे, इथे उत्तर येईल 70 लक्ष. दश आलं का त्यानंतर उजव्या बाजूचे 2 अंक सोबत वाचन करायचे. इथे बघा 70 लक्ष 45,819. पुढे बघूया एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. ठीक आहे, याचे उत्तर येईल दश आले का 2-2 घ्यायचे. 15 कोटी किंवा आपण याला करोडही म्हणू शकतो. 15 कोटी 89 लाख. हजार स्थानला काही नाही, 352. त्यानंतर पुढे बघूया आपण एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. पुन्हा ते झाले 14 कोटी. त्यानंतर दशलक्ष स्थानी काही नाही, 10,000 स्थानी नाही, शतक स्थानी नाही, दशक स्थानी नाही, डायरेक्ट एकक स्थानी आहे. तर याचे वाचन होईल 14 कोटी 2. जर याच्या पुढे अजून एक अंक असता 5 किंवा 4 तर 4 अब्ज 14 कोटी 2. ठीक आहे, नेक्स्ट आपण बोलूया महत्त्वाचा टॉपिक जो परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, संख्या व संख्यांचे प्रकार. सर्वात प्रथम नैसर्गिक संख्या. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे अनंतापर्यंत जाणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. या ठिकाणी लहानात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे व मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या ही अनंत किंवा इन्फिनिटी असंही म्हणतो, किंवा आपण ह्या संख्येला सांगता येत नाही असेही म्हणतो, सांगता येणार नाही असेही म्हणतो. पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्येमध्ये शून्य संख्या समावेश केल्यास त्या संख्येला पूर्ण संख्या असे म्हणतात. इथे मी डिनोट केले आहे की 1 ते इन्फिनिटी किंवा 1 ते अनंतापर्यंत नैसर्गिक संख्या आहे व त्यामध्ये शून्य संख्या समावेश करून आपण पूर्ण संख्या बनवले. लहानात लहान पूर्ण संख्या 0 आहे व मोठ्यात मोठी सांगता येत नाही किंवा अनंत आहे. सांगता येत नाही किंवा अनंत आहे. पुढील काही संख्या समजण्यासाठी आपल्याला प्रथम संख्या रेषा काय आहे हे समजून घ्यावे लागेल. लहानपणी आपण सर्वांनीच मोजपट्टी हाताळली आहे. मोजपट्टीवर कशा प्रकारे लिहिलेलं असतं ते तुम्ही थोडं ऑब्झर्व केलंच असेल. जसे की इथे 0, त्यानंतर काही मिलीमीटरच्या लाईन सोडून 10 मिलीमीटरच्या लाईन सोडून 1, त्यानंतर 2 असे हे नंबर्स वाढत जातात. तर हीच पट्टी आपण संख्या रेषा म्हणून 0च्या पुढे वापरतो. तसेच आपण एक काल्पनिक पट्टी समजतो की आपण ती कल्पना केलेली आहे की 0 ह्या रेषेच्या डाव्या बाजूलाही एक पट्टी आहे. ज्याप्रमाणे 0 पासून 1 जेवढा लांब आहे ती तेवढाच लांब परत 1 लिहिला, परत 2 असे ही अनंतापर्यंत
संख्या लिहित गेलो, परंतु हे काल्पनिक असल्यामुळे आपण त्यांना ऋण हे चिन्ह देत गेलो. अशा प्रकारे ही संख्या रेषा तयार झालेली आहे. तर धनसंख्या या संख्या रेषेच्या उजव्या बाजूस असतात, तर ऋण संख्या या संख्या रेषेच्या डाव्या बाजूस असतात. ऋण संख्या या पूर्णपणे काल्पनिक संख्या आहेत. ऋण संख्या किंवा निगेटिव्ह नंबर्स ऋण 1, ऋण 2, ऋण 3 मोजपट्टीच्या डाव्या बाजूस. सर्वात मोठी ऋण संख्या ही -1 आहे, तर सर्वात लहान ऋण संख्या सांगता येत नाही किंवा माहीत नाही किंवा -इन्फिनिटी असंही आपण म्हणू शकतो, अनंत. इथे आपण एक छोटासा रूल वापरायचा आहे. जो रूल आपण प्रत्येक ठिकाणी तोच वापरणार आहोत की उजव्या बाजूला आपण जसे जसे जातो तशी संख्या वाढत जाते. उजव्या बाजूला संख्या असणारी ही मोठी संख्या असते किंवा संख्या वाढत जाते. योग्य चिन्हे वापरा. 48, 84 जसे आपण वरच्या संख्यारेषेत बघितले की डाव्या बाजूच्या संख्यांना आपण वजा चिन्ह देतो व उजव्या बाजूला आपण अधिक चिन्ह देत चालतो. परंतु जर एखाद्या संख्येला चिन्ह नसेल तर त्या संख्येला आपण अधिक चिन्ह आहे हे मान्य धरून आपण पुढील गणिते सोडवतो. इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 0 हा जो आहे याला आपण चिन्हविरहित अंक किंवा चिन्हविरहित संख्या असे म्हणतो. 48 व 84 दोघांचे चिन्हे अधिक आहेत. यामध्ये 84 ही मोठी आहे. त्यानंतर 53 वजा 53 जर एक धनसंख्या असेल व एक ऋणसंख्या असेल तर नेहमीच धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा मोठी असते. नेहमीच धनसंख्या ही ऋणसंख्यापेक्षा मोठी असते. त्यानंतर ऋण 40, ऋण 84 व 0. ऋण 84 हे 0च्या डाव्या बाजूला येते, म्हणजेच 0 हा उजव्या बाजूला येतो म्हणून 0 हा मोठा आहे. त्यानंतर ऋण 4 व ऋण 40. ऋण 4 हा ऋण 40च्या उजव्या बाजूला येतो म्हणून ऋण 4 हा मोठा आहे. येथे एक महत्त्वाचा नियम आपण लिहून घेऊया किंवा ही ट्रिक आपण म्हणूया किंवा शॉर्टकट बोलूया की जेवढी ऋण संख्या लहान तेवढी मोठी. याचा अर्थ समजून घ्या. हा आपण आपल्या भाषेत लिहिला आहे. ऋण 4 ही लहान आहे म्हणून ती सगळ्यात मोठी आहे 40पेक्षा. आता इथे बघा या दोघांमध्ये लहान कोणती दिसते? चिन्ह सोडून बघायचं आहे. 24 ही लहान दिसते, पण यांचे दोघांचे चिन्ह ऋण आहे म्हणून ऋण 24 ही मोठी. त्यानंतर 24 व 0 यामध्ये 24 ही संख्या मोठी आहे. धनसंख्या +1, +2, +3, +4 मोजपट्टीच्या उजव्या बाजूस धनसंख्या असतात. इम्पॉर्टंट धन व ऋण संख्या. सर्कलमध्ये मी धन व ऋण लिहिलेले आहे. ह्या संख्या आपण समजूया. त्यानंतर ही क्रिया आपण समजूया. अधिक, वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार. धन व धनाचा गुणाकार बेरीज व वजाबाकी केल्यास धन उत्तर येते. त्यानंतर ऋण व ऋण यांचा बेरीज वजाबाकी केल्यास उत्तर ऋण येते. तसेच धन व ऋण या संख्येचा बेरीज वजाबाकी केल्यास उत्तर धन किंवा ऋण दोन्हीही येऊ शकतो. परंतु चिन्ह आपण मोठ्या संख्येचं देतो आणि जर आपण धन व ऋण यांचं करत असू तर चिन्ह हे मोठ्या संख्येचं द्यायचं. ठीक आहे. ऑपरेशन यांच्यामध्ये वजाबाकीच होईल. ठीक आहे. तर धन व धनसंख्येचा गुणाकार केल्यास उत्तर धन येते. ऋण व ऋणाचा गुणाकार केल्यास उत्तर ऋण संख्या येते. त्यानंतर धन व ऋण संख्येचा भागाकार केल्यास उत्तर परत ऋण संख्या येते. आणि धन ऋण व धनसंख्येचा भागाकार केल्यास उत्तर ऋण संख्या येते. गुणाकार व भागाकारात एवढं लक्षात ठेवायचं आहे, सेम चिन्हे असतील तर उत्तर धन येते, विरुद्ध चिन्हे असतील तर उत्तर ऋण येते. इथे ऋण व ऋणाचा गुणाकार धनच येईल. प्रश्न सोडवा. 48 वजा वजा किंवा ऋण ऋण धन झाले +12. 48 + 12 60. चिन्ह मोठ्या संख्येचे. 48 ही मोठी आहे म्हणून चिन्ह मोठ्या संख्येचं. त्यानंतर 4 × 2 धन व ऋण गुणाकार आहे, उत्तर ऋण येईल. 4 × 2 = 8. त्यानंतर इथे 12/2
6. त्यानंतर इथे बघितल्यास भागाकारात एक धन व एक ऋण आहे, उत्तर ऋणच येईल. 6 दुने 12. पूर्णांक धन व ऋण व शून्य संख्या या तीनही मिळून इंटिजर्स किंवा पूर्णांक संख्या बनतात. उदाहरणार्थ -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4. म्हणजेच संपूर्ण संख्या रेषा ही पूर्णांक आहे, पूर्णांक संख्या आहेत असे आपण म्हणू शकतो. परिमेय संख्या किंवा रॅशनल संख्या. जर p व q या दोन्ही पूर्णांक असतील व q हे शून्य नसेल तर त्या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. q हा शून्य नाही म्हणजे एखादी संख्येचे छेदस्थानी शून्य आल्यास ती अनंत संख्या बनून जाते, म्हणून q हा शून्य नाही असे आपण इथे म्हणतो. रॅशनल नंबर्स किंवा परिमेय संख्या 7/1, 10/4, 3/5, -19, -14, -11/2, 9/4. परिमेय संख्येची अजून एक व्याख्या आहे, ज्या संख्येची मांडणी अखंड व आवर्ती असेल. अखंड म्हणजे न संपणारी संख्या जिच्या पुढे आपण डॉट लिहितो किंवा टिंब देतो, आणि आवर्ती म्हणजे आता आपण इथे एक्झाम्पलमध्ये बघूया आवर्ती म्हणजे काय. आता इथे बघा 3.41414141 हा पॅटर्न जो आहे तो रिपीट होतोय, 41414141. तर ह्या संख्येला आपण 3.41 व जो रिपीट होणारा पॅटर्न आहे त्याच्यावरती बार देऊन दर्शवतो. तर याला म्हणतो आपण आवर्ती असणे, संख्येची आवर्ती. त्यानंतर 5.9491431431 होतोय, या संख्येला आपण 5.914431 व रिपीट होणाऱ्या पॅटर्नच्या डोक्यावर बार देतो, याला आपण म्हणतो आवर्ती. व अखंड संख्या म्हणजे ही संख्या कधीही न संपणारी आहे. अपरिमेय संख्या, ज्या संख्ये परिमेय नसतील त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. उदाहरणार्थ इररॅशनल नंबर्स म्हणजेच इररॅशनल नंबर्स, किंवा ज्या संख्यांची मांडणी अखंड व अनावर्ती असेल. इथे उदाहरणार्थामध्ये वर्गमूळ 2, 3चे 5वे मूळ, त्यानंतर 4.31894183 या ठिकाणी आपण बघतोय की ही संख्या न संपणारी संख्या आहे, हिच्या पुढे टिंब दिलेले आहे. आणि त्याचप्रमाणे या संख्येमध्ये कोणताही आपल्याला पॅटर्न दिसत नाही की जो परत रिपीट होतो, म्हणून या संख्येला आपण अनावर्ती म्हणतो. त्यानंतर 1.001010 यामध्ये कोणताही पॅटर्न आपल्याला दिसत नाही, म्हणून या संख्येला आपण अनावर्ती पॅटर्न असं म्हणतो, आणि या संख्यांना आपण अपरिमेय म्हणतो. त्याचप्रमाणे पाय हा ही एक अपरिमेय आहे, 1.3.1432 ... वास्तव संख्या किंवा रिअल नंबर्स. परिमेय व अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या बनतात, यांना इंग्लिशमध्ये रिअल नंबर्स असेही म्हणतात. उदाहरणार्थ 3, 7/11, 7चा 3रे मूळ, त्यानंतर 4.112323 या ठिकाणी 2323 पॅटर्न रिपीट होतोय, या संख्येला आपण परिमेय संख्या असे म्हणतो. इथे पॅटर्न रिपीट नाही होते, ही अपरिमेय संख्या आहे. दोन्ही परिमेय व अपरिमेय मिळून संख्या वास्तव संख्या होतात. अपूर्णांक संख्या, आपण वरती पूर्णांक बघितले, आता अपूर्णांक बघूया. अपूर्णांक संख्यांना आपण फ्रॅक्शनल नंबर्स असेही म्हणतो. p व q हे नैसर्गिक संख्या असतील व q जर शून्य नसेल तर p/q पूर्ण भागजात नसेल, तसेच p/q पूर्ण भागजात नसेल तर p/q हा अपूर्णांक आहे. जर पूर्ण भाग गेला तर काय होईल, समजा मी 12/6 लिहिले तर हे 2 होईल, 2 ही पूर्णांक संख्या होऊन जाईल. म्हणून पूर्ण भाग जायला नकोय, किंवा ज्यांचे उत्तर पॉईंटमध्ये येतं आहे, अंशामध्ये ज्यांचे उत्तर येत आहे त्या संख्यांना आपण अपूर्णांक संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ 3/2, 5/3, 9/4, 11/7. व्यवहारातील काही अपूर्णांक, याचा आपण सेपरेट टॉपिक घेणार आहोत, तेव्हा आपण डिटेलमध्ये समजूया. 5 अधिक 1/2 म्हणजेच 5.5, 5 अधिक अर्धा. तर यांना सॉल्व करण्याची एक पद्धत आहे, ती आपण समजून घेऊया. 7 4/3, 5 1/2ला मी ह्या दोघांचा गुणाकार व यांची बेरीज होऊनही लिहील. 5 गुणिले 2 अधिक 1 छेदस्थानी परत 2, 5 दुने 10 आणि 1 11/2. चला 7.4
4/3 कसं लिहिता येईल? या दोघांचा गुणाकार यांचा बेरीज 7×21 अधिक 4/3 म्हणजेच 25/3. त्यानंतर यांचा रूपांतर 9×18 अधिक 3 9×18 अधिक 3 21/2. योग्य चिन्ह निवडा. यापैकी योग्य चिन्ह निवडा. मोठा कोन व छोटा कोन. यासाठी आपल्याला तिरकस गुणाकाराची मदत घ्यावी लागेल. 12×36 व 5×5 25. या ठिकाणी 36 ही संख्या मोठी आहे, त्यामुळे येथे चिन्ह मोठे संख्याचे चिन्ह 5/3 च्या बाजूने द्यावा लागेल. त्यानंतर बघूया आपण 11 2/3 व 4/3 मध्ये मोठी संख्या कोणती? प्रथम याला रूपांतरित करावे लागेल. 11 × 3 अधिक 2/3 33 अधिक 2 35/3. ठीक आहे. इथे आले 35/3 व इकडे 4/3. परत तिरकस गुणाकार करूया. 4×12 35 × 3 105. या ठिकाणी 105 मोठे आहे, म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येचे चिन्ह 4/3 च्या बाजूने जाईल. पुढे बघूया, याचे रूपांतरित करूया. 4 बेचोक 8 अधिक 3 11/2. त्यानंतर 5×15 5×15 15 आणि 4 19/3. तिरकस गुणाकार 38/33. इथे 38 मोठे आहे, म्हणून मोठ्या संख्येचे चिन्ह 4/3/2 च्या बाजूने जाईल. पुढील संख्या बघूया आपण. समसंख्या. यांना इंग्लिशमध्ये इव्हन नंबर्स असेही म्हणतात. ज्या संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो अशा संख्येस समसंख्या म्हणतात. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी संख्या असतील त्या संख्येंना समसंख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 2 4 6 18 88 976 80. एकक स्थानी बघा 4 आहे, 6, त्यानंतर 8 आहेत, 6 आहेत, 0 आहेत, म्हणून या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. खालीलपैकी समसंख्या ओळखा. एकक स्थानी जर 0 2 4 6 8 असेल तर त्या संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. ही समसंख्या आहे, ही समसंख्या आहे, त्यानंतर ही आहे, त्यानंतर 8 आहे, त्यानंतर 0 0 0. याच्या पुढचा जो आहे तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देऊ शकता. 0 ते 10 मधील येणाऱ्या एकूण समसंख्या किती? चला आपण लिहून बघूया. 0 2 4 6 8 10. 1 2 3 4 5 6. टोटल 6 समसंख्या आहेत. आता या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो की 0 ही सम आहे की विषम? तर 0 ही समसंख्या आहे. तर असे का? याचे उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. त्यानंतर जर माहीत नसेल तर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे की ज्यामध्ये 0 ही सम का आहे का नाही, त्यानंतर मूळ संख्या यांच्याबद्दल काही फॅक्ट्स आपण तिथे प्रूव्ह करणार आहोत. परंतु एक्झामच्या दृष्टीने बघितलं, ही व्हिडिओ मी खास एक्झामच्या दृष्टीने बनवतोय, तर फक्त लक्षात ठेवायचं आहे की 0 ही समसंख्या आहे. विषमसंख्या. ज्या संख्येस 2 ने पूर्ण भाग जात नाही अशा संख्येस विषमसंख्या असे म्हणतात. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 अंक असल्यास त्या संख्येस विषमसंख्या असे म्हणतात. विषमसंख्या. विषमसंख्या ओळखा. एकक स्थानी 1 आहे, विषम. 2 आहे, नाही. 0 नाही. 9 विषमसंख्या. 3 विषमसंख्या. 7 विषमसंख्या. 9 विषमसंख्या. विषमसंख्या. विषमसंख्या नाही. त्यानंतर पुढे बघूया. 0 ते 20 मधील एकूण विषमसंख्या किती? लिहून बघूया डायरेक्ट. 1 3 5 7 9 11 13 15 17 19. त्यानंतर 21. 21 ही 20च्या बाहेर जाते, म्हणून 21 नाही लिहिता येणार. मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
टोटल 10 आहेत. तर इथे एक महत्त्वाचा फॅक्ट सांगायचा म्हणजे जर छोटी रेंज असेल 0 ते 20 तर आपण लिहूनही काढू शकतो. पण जर मोठी रेंज दिली एक्झाममध्ये, खास मोठी रेंज येते की 0 ते 100 मधील समसंख्या किंवा विषमसंख्या काढा, तर अशा वेळेस आपल्याला अंकगणितीय श्रेणीचा वापर करायचा आहे. ज्या पुढील येणाऱ्या काही PDF मध्ये मी घेऊन येणार आहे अंकगणितीय श्रेणी किंवा त्यामध्ये आपण पूर्णपणे बघूया की अंकगणितीय श्रेणीच्या सूत्राचा वापर करून आपण किती पटकन उत्तर काढू शकतो. परंतु हे आपण प्रॅक्टिससाठी आणि फक्त समजून घेण्यासाठी की विषम संख्या कशा आहे आणि सम कसा आहे म्हणून आपण छोटा एक्झाम्पल घेतलं आहे. आपण याचा एक जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर ह्या दोन संख्यांच्या मध्ये एक संख्या येते, म्हणजेच दोन विषम संख्यांच्या मध्ये एक समसंख्या येते. 1च्या नंतर 2, 3च्या नंतर 4, 5च्या नंतर 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 असेच हे वाढत जाते. म्हणजेच एक सम एक विषम, एक सम एक विषम, एक सम एक विषम असा हा पॅटर्न चालत राहतो. हा पॅटर्न कंटिन्यू अनंतापर्यंत चालत असतो. त्यानंतर पुढे बघूया 45 नंतर येणारी 5वी समसंख्या कोणती. 45 नंतर येणारी 5वी समसंख्या 45 तर ही समसंख्या नाही. त्यानंतर 45 नंतर 46 येते. पुढची समसंख्या कशी काढायची, एक सोडून पुढचा वरच्याप्रमाणे. 46 नंतर 47 सोडायचा 48 सम, 49 सोडायचा 50 सम, त्यानंतर 52, त्यानंतर 54. 5वी समसंख्या 1 2 3 4 5, उत्तर आहे 54. काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे आपल्याला रिकॉल करायचे आहेत. हे पॉईंट इझी आहेत, लक्षात ठेवायची गरज काही नाही. 2 मिनटासाठी एक छोटी समसंख्या मानायची, एक छोटी विषम मानायची आणि करून बघायचं. कारण की हे बघा, सम अधिक सम सम, 2 अधिक 4 6 समसंख्या झाली. त्यानंतर सम गुणिले सम हे समसंख्या असते. 2 गुणिले 4 जर केलं 8 समसंख्या येते. त्यानंतर सम वजा सम ही सम असते. 10 वजा 4 6 समसंख्या. त्यानंतर विषम अधिक विषम ही सम असते. आता विषम 3 केली मी, अधिक 5 पण विषम घेतली तर 5 आणि 3 8 ही समसंख्या झाली. त्यानंतर पुढचं आहे की विषम संख्या गुणिले विषम संख्या, विषम संख्या गुणिले विषम संख्या, तर उत्तर यायला पाहिजे विषम संख्या. विषम संख्या घेतली मी 5 गुणिले विषम संख्या 3 घेतली, 5 त्रिक 15 विषम संख्या उत्तर आला. विषम वजा विषम सम, विषम संख्या 11 घेतली वजा विषम संख्या 9 घेतली, उत्तर 2 आलं, जी आहे समसंख्या. त्यानंतर समसंख्या अधिक विषम संख्या, विषम संख्या. समसंख्या मी 2 घेतली, विषम 3 घेतली, 3 आणि 2 5 विषम संख्या आली. त्यानंतर समसंख्या घेतली वजा विषम संख्या ही विषम असते. समसंख्या घेतली मी 8, विषम संख्या घेतली मी 3, उत्तर आलं 5, जी काय आहे विषम संख्या. त्यानंतर समसंख्या गुणिले विषम 2 गुणिले विषम 3 घेतली 6 समसंख्या आली. पेपरमध्ये हे छोटं आहे, इझी आहे, चुकण्याची चान्सेसही कमी आहे. परंतु कधीकधी घाई करता करता काही चुका होऊन जातात, त्या चुका टाळायच्या आहेत. ते छोटे छोटे मार्क्स पण खूप इम्पॉर्टंट असतात. 2 समसंख्यांची बेरीज नेहमीच टिंब संख्या असते, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर सोडवणार कसा, 2 समसंख्यांची बेरीज, एक समसंख्या घ्यायची अजून एक समसंख्या घ्यायची, करून बघायची. 10 एकक स्थानी 0 म्हणजे समसंख्या. 2 विषम संख्यांचा गुणाकार केला असता आलेल्या उत्तरास टिंबाने पूर्ण भाग जाईल. 2 विषम संख्या घेतल्या 3 आणि 5 यांचा गुणाकार केला 15, तर 15 ही विषम संख्या आली. विषम संख्येला कशाने पूर्ण भाग जाईल, 15ला 3ने जातो, पण 3 इथे उत्तर नाही, म्हणून ही अपूर्ण माहिती आहे. ऑप्शन डी हे उत्तर बरोबर असेल. 25 नंतर येणारी 5वी समसंख्या कोणती.
25, त्यानंतर 26 समसंख्या नाही, 26 सम आहे. पुढची समसंख्या म्हणजे 1 सोडून घ्यावं लागेल आपल्याला. 26 नंतर 27 सोडून 28, 29 सोडून 30, 30 सोडून 31 सोडून 32, 33 सोडून 34. तर उत्तर आपलं येईल 34. 1 2 3 4 5. 45 व 75 मध्ये एकूण समसंख्या किती? आपण या छोटा आहे लिहूनच बघूया. समसंख्या काढायच्या आहे. 45, 46, 47, 48, 49, 50 घ्यायची. 51 नाही, 52, 54, 56, 58, 60, 62, 64, 66, 68, त्यानंतर 70, 72, 74, 76. 76 ही संख्या घेता नाही येणार कारण ती 75च्या बाहेर चालली. 45 ही संख्या नाही घेता येणार कारण ती समसंख्या नाही. तर आता मोजूया आपण टोटल संख्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एकूण 15 संख्या. मूळ संख्या. ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा एकनेच पूर्ण भाग जातो अशा संख्येस मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 2 3 5 7 11 13 17. म्हणजे ज्या संख्येला फक्त स्वतःनी आणि एकाने भाग जातो त्या संख्येलाच मूळ म्हणायचं. इथे हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. डायरेक्टली एक्झाममध्ये विचारतात. फक्त 2 ही समसंख्या मूळ आहे, बाकी सर्व विषम संख्या आहेत. मूळ संख्यांचा जो संच आहे त्यामध्ये फक्त 2 ही समसंख्या आहे. त्यानंतर 1 ते 100 दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत. इथे मी 1 ते 100च्या दरम्यानच्या सर्व मूळ संख्या लिहिलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकतात. आपण पुढच्या उदाहरणाकडे वळूया. 21 ते 51 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या शोधा. 21 ते 51 दरम्यान येणाऱ्या 23, 29, 31, 37, 41 आहे, 43 आहे, 47 आहे, त्यानंतर 53 आहे, जी का 51च्या नंतर आहे तर ती आपण मोजणार नाही. तर आपण ह्या मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7. टोटल 7 मूळ संख्या आहेत 21 ते 51च्या दरम्यान. जोडमूळ संख्या. ज्या 2 मूळ संख्यांमध्ये फक्त 2चा फरक असतो अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. इकडे बघा 3 4 आपण लिहिला नाही, डायरेक्ट 5 लिहिला. 5 6 लिहिला नाही, 7 लिहिला. म्हणजे 3 5 5 7. 2चा फरक. 7मधून 2 5 गेले 2चा फरक पाहिजे. 11 13 17 19 29 31 अशाप्रमाणे या जोडमूळ संख्या आहेत. 0 ते 100 मध्ये एकूण टिंब जोडमूळ संख्या आहेत. वरती जेवढ्या लिहिलेल्या आहे तेवढाच टोटल 100 मध्ये जोडमूळ संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. पुढे बघूया. संयुक्त संख्या. नैसर्गिक संख्या. संयुक्त संख्या अशा नैसर्गिक संख्या असतात ज्या मूळ संख्या नाहीत. मूळ संख्या सोडून संपूर्ण संख्या या कंपोजिट संख्या म्हणून आपण म्हणतो किंवा त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ 4 6 8 9 10 12 या संयुक्त संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये टोटल 74 संयुक्त संख्या आहेत. वर आत्ता आपण बघितलं की 1 ते 100 मध्ये टोटल 25 मूळ संख्या आहेत आणि 1 ते 100 मध्ये टोटल 74च नैसर्गिक संख्या आहेत. तर असे का तर इथे एक संख्या उरते. ती संख्या म्हणजे 1. 1 ही संख्या संयुक्त संख्या पण नाही आहे आणि मूळ संख्या पण नाही आहे. 1 ही संख्या मूळ संख्या का नाही याचे उत्तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा. मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. NCERTच्या बुकनुसार असे आहे मूळ संख्यांची डेफिनेशन की ज्या संख्येला स्वतः व एक अशा केवळ दोन संख्येनेच भाग जातो. ज्या संख्येला स्वतः व एकने अशा 2 संख्येनेच भाग जातो, अशा 2 संख्यांनीच भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. परंतु 1च्या बाबतीत असे आहे की 1ला केवळ एकनेच भाग जातो, म्हणून ही संख्या
मूळ संख्या नाही. पुढचे बघूया. 51 ते 70 दरम्यान किती संयुक्त संख्या आहेत? हा जो आहे हा तुम्ही सोडवायचा आहे आणि याचं उत्तर कमेंटमध्ये टाकायचं आहे. इझी क्वेश्चन आहे. संयुक्त संख्या काढायच्या आहेत. त्याला काढूनच टाकू. बावन्न नाही, 53 नाही, 53 नाही. किंवा मी एक आयडिया करतो, सर्व संख्या लिहितो. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 70 पर्यंत. याच्यामध्ये यापैकी मूळ संख्या कोणत्या आहेत त्या खोडून टाकूया, म्हणजे आपल्याला संयुक्त संख्या काढता येतील. 53 ही संयुक्त मूळ संख्या आहे. त्यानंतर 59 आहे, 61 आहे, 67 ही मूळ संख्या आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर टोटल 16 संयुक्त संख्या या 51 ते 70च्या दरम्यान आहेत. त्रिकोणी संख्या एका पाठोपाठ येणाऱ्या दोन संख्यांच्या सरासरीला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 1 3 6 10 15 21 28 36. या संख्या कशा काढल्या तर आपण नैसर्गिक संख्या बघूया. 1 ते अनंतापर्यंत 1 2 3 4. तर जर मी 2 आणि 3 ही संख्या घेतली, त्यांचा गुणाकार केला आणि त्यांची सरासरी काढली म्हणजे भागिले 2 केलं तर उत्तर 3 येईल. तर 3 ही त्रिकोणी संख्या मला मिळाली. त्यानंतर 3 4 एका पाठोपाठ येणाऱ्या दोन संख्या घेतल्या, 3 गुणिले 4 भागिले 2 6 त्रिकोणी संख्या मिळाली. 4 पंचे 20 भागिले 2 10. खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही? तर आपल्याला इथे बघायचं आहे की त्रिकोणी संख्या कोणती नाही. तर ह्या संख्या छोट्या असल्यामुळे आपण डायरेक्टली काढूनच बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. 1 गुणिले 2 बाय 2 1. त्यानंतर 2 गुणिले 3 बाय 2 3 दुने 3. त्यानंतर 6. त्यानंतर 10. त्यानंतर 15. 21. 28. 36. 45. पुढची संख्या येईल 10 11 12 13. 10 गुणिले 11 भागिले 2 55. 66. 66 इथे सगळ्यात मोठी आहे म्हणून 66च्या नंतरची गरज नाही. तर कोणती संख्या दिसत नाही आहे? 66 आहे, 66 आहे, 45 आहे, त्यानंतर 30 36 आहे, 30 दिसत नाही. म्हणजे 30 ही त्रिकोणी संख्या नाही. वेगळा समूह ओळखा. इथे एक रिलेशन असे मिळते की ह्या दोघांचा त्रिकोणी संख्या 10 ही आहे. जसे का मी 4 गुणिले 5 भागिले 2 केल्यास 10 ही त्रिकोणी संख्या मिळते. त्यानंतर 6 गुणिले 7 भागिले 2 केल्यास 21 ही त्रिकोणी संख्या मिळते. त्यानंतर 5 गुणिले 6 भागिले 2 केल्यास 15 ही त्रिकोणी संख्या मिळते. परंतु 3 गुणिले 4 भागिले 2 केल्यास 6 ही मिळत नाही. त्यामुळे आन्सर हे डी असेल. ट्रिक्स अँड टिप्स हे काही फॉर्म्युले आहेत त्यांनी आपण ओळखू शकतो की ही संख्या त्रिकोणी आहे की नाही, किंवा पायावरून आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. तर पाया म्हणजे काय
तर एकामागोमाग एक 2 येणाऱ्या संख्यांचे सरासरीला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. जी संख्या सगळ्यात लहान असते त्या संख्येला आपण पाया असे म्हणतो. तर त्यांचा फॉर्म्युला बनेल n गुणिले n+1 भागिले 2. तर एक गमतीशीर बात इथे आहे की आपण जितक्या क्रमावर संख्यांची बेरीज करत जाऊ तेवढ्या आपल्याला त्रिकोणी संख्या मिळतात. उदाहरणार्थ 1 + 2 + 3 6 + 4 1 + 2 + 3 + 4 10. त्यानंतर 5 पण त्याच्यात ॲडिशन 5 बेरीज केल्यास 15 त्रिकोणी संख्या मिळत जातात. अशा हळूहळू हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये पाया काढायचा असतो आपल्याला त्रिकोणी संख्यावरून. उदाहरणार्थ 28 या त्रिकोणी संख्येचा पाया सांगा. तर 28 ही त्रिकोणी संख्या आहे. पाया बरोबर त्रिकोणी संख्येचा गुणाकार 28 गुणिले 2 वजा मोठी वर्गसंख्या. ठीक आहे. 28 दुने 56. 56च्या जवळ येणारी वर्गसंख्या म्हणजे जसे की एकचा वर्ग 1 आहे. 1चा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49. तर 56 ह्या संख्यांपैकी कोणत्या संख्येच्या जवळ येतो त्या संख्ये 49च्या. म्हणून आपण 49 वजा करूया. तर उत्तर आलं 7. म्हणजेच 7 हा पाया असणाऱ्या 28 ह्या त्रिकोणी संख्येचा 7 हा पाया आहे. याचाच अर्थ 7 गुणिले 8 भागिले 2 जर केलं तर आपल्याला 28 यायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट 66 या त्रिकोणी संख्येचा पाया टिंब हा आहे. चला पाया काढायचं सूत्र 66 गुणिले 2 वजा वर्गसंख्या 66 गुणिले 2 132. 132च्या जवळपास वर्ग कोणता आहे? 12चा 144 आहे. 11चा 141 आहे. 132 वजा 141 121. 11चा वर्ग 121 आहे. उत्तर आलं 11. म्हणजे पाया जो आहे तो आहे 11. एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करून बघूया. 11 गुणिले 12 भागिले 2 66 बरोबर. पाया 16 असणारी त्रिकोणी संख्या कोणती? पाया 16 असणारी त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कशी काढतो आपण? 16 गुणिले 16च्या पुढची 17 भागिले 2. तर आपल्याला इथे 8ने भाग जाईल. 8 7 56, हातचे गेले 5, 8 1 8 आणि 5 13 136. चौरस संख्या किंवा स्क्वेअर संख्या ज्या संख्येचे वर्गमूळ पूर्णांक संख्या येते त्या संख्येला चौरस संख्या असे म्हणतो किंवा स्क्वेअर संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 4 9 16 25 ज्याचा आपल्याला वर्गमूळ काढता येईल त्या संख्येला स्क्वेअर संख्या म्हणायची किंवा चौरस संख्या म्हणायची. शॉर्टकट एक असा आहे, त्रिकोणी संख्या लिहून घ्यायच्या 3 6 10 15 21 त्यांची बेरीज करत चालायची. आपल्याला खाली चौरस संख्या मिळते. 3 + 6 9, 6 + 10 16, 15 आणि 10 25, 25 आणि 21 36, 36 आणि 28 49. खालीलपैकी वेगळा समूह ओळखा. 6 9 10 15 16 21 45 49 55 64 67 66 68. आता इथे आपण बघितलं तर 6 ही जी आहे ती वर्गसंख्या आहे. 10 ही वर्गसंख्या आहे. 6 ही वर्गसंख्या नाही. 6 ही त्रिकोणी संख्या आहे. 10 ही पण त्रिकोणी संख्या आहे. 15 त्रिकोणी संख्या आहे. 21 त्रिकोणी संख्या आहे. 45 त्रिकोणी आहे. 55 त्रिकोणी, 64 त्रिकोणी आहे. 64 त्रिकोणी संख्या नाही आहे. 66 त्रिकोणी संख्या आहे. प्रत्येक कान्यामध्ये 2 त्रिकोणी संख्या आहे परंतु एका याच्यात फक्त एकच त्रिकोणी संख्या आहे. तेच आन्सर आहे.
त्यानंतर बघू शकता की दोन त्रिकोणी संख्यांच्या मध्ये एक चौरस संख्या त्यांनी ठेवलेली आहे 6 49. या ठिकाणी एकही चौरस संख्या आहे परंतु तू स्टार्टिंगला आहे. प्रश्नावली सोडूया. सम अधिक सम 2 अधिक 4 6. जे उत्तर येत आहे सम. 36 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. 36 गुणिले 2 72. 72 वजा जवळचा वर्गमूळ 72 आहे ना. 7 7 49. 8 8 64. 9 9 81. 8 8 64 ही जवळची संख्या आहे. 12तून 4 गेले 8 0. म्हणजे 8 जो आहे तो पाया आहे. एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करून बघूया. बरोबर. 1.472472 हे मी फक्त आपल्या सरावासाठी टाकले, परंतु एक्झाममध्ये असा क्वेश्चन येत नाही. 1.47272 ही आहे, रिपीट होती आहे, म्हणजेच ही आवर्ती आहे आणि अखंड पण आहे. तर या संख्येला आपण परिमेय संख्या असे म्हणतो. जर हेच 1.487531 अखंड संख्या असते व अनावर्ती पॅटर्न असता तर या संख्येला अपरिमेय संख्या आपण घोषित केला असता. नेक्स्ट 45 गुणिले 2 वजा वजा अधिकचं चिन्ह 45 जुने 90. 1 ते 25 दरम्यान किती मूळ संख्या आहेत? 1 ते 25 दरम्यान किती मूळ संख्या आहेत? लिहू शकतो. 2 3 4 नाही 5 6 नाही 7 8 नाही 9 10 नाही 11 12 नाही 13 14 नाही 15 नाही 16 नाही 17 18 नाही 19 20 नाही 21 नाही 22 नाही 23 टोटल 9 मूळ संख्या आहेत. 0 ते 100 दरम्यान एकूण टिंब सममूळ संख्या आहेत. फक्त एक. कसं काय? तर स्टार्टिंगला मी एक इम्पॉर्टंट लिहून दिलं होतं की केवळ 2 ही एकच समसंख्या मूळ आहे. 2 ही केवळ एकच समसंख्या अशी आहे की जी मूळ संख्या आहे. म्हणून 0 ते 100 दरम्यान एक सममूळ संख्या आहे. कोणती आहे ते नाही विचारलं. कोणती आहे जर विचारलं तर 2 आहे. 2 ही सममूळ संख्या आहे. किती आहे विचारलं तर केवळ एक आहे. पुढचं एक्झाम्पल 4/5 5/4 तिरकस गुणाकार 5 5 25 4 चौक 16 25 मोठं आहे. 25 मोठं आहे त्याचाच आन्सर येईल. त्यानंतर पुढचं आहे यांचा गुणाकार होईल यांचा ॲडिशन. यांचा गुणाकार यांचा ॲडिशन. अगर 2 22 आणि 5 27/2 आणि 9 त्रिक 27 28 29/3 तिरकस गुणाकार केला 21 7 गेले 2 3 दुने 6 7 8 9 दुने 18 हातचे गेले 1 बेदुने 4. या ठिकाणी 84 मोठा आहे. तर इथे आपली ही व्हिडिओ संपली आहे. तर आपण सिम्पली ओव्हरव्ह्यू घेतला. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. आणि अशाच नवनवीन व्हिडिओज आणखी पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्ही
लवकरात लवकर ते व्हिडिओचा अनुभव घेऊ शकता. तर पेशन्स, पर्सिस्टन्स, परफॉर्मन्स, हार्डवर्क आणि डिसिप्लिन हे जर आपल्या अंगी असतील तर आपण कोणतीही एक्झाम सहजरित्या क्रॅक करू.